जय शिवराय ट्रेडर्स. आज 25 एप्रिल 10K ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे शेवटचा दिवस. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभ दिवशी आपण धनच्या अकाउंटमध्ये 10,001 रुपये ॲड करून या ट्रेडिंग चॅलेंजला सुरुवात केलेली आणि आता जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यानंतर या ट्रेडिंग चॅलेंजचा आज आपण एंड करत आहे. तर या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, मला प्रेम दिलं, माझ्या व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि एक्सपायरी दिवशी मंथली एक्सपायरी पिन होती आज आणि एक्सपायरी दिवशी निफ्टीनं पहिल्यांदा ट्रेंडिंग मूव दिला. त्यानंतर थोडी वोलाटाईल झाली, त्यानंतर साईडवेज पिन झाली, त्यानंतर पुन्हा वोलाटाईल झाली आणि स्पाइक पिन भरपूर देत होती. त्यामुळं मी आज कॅपिटल थोडं कमी यूज केलं आणि छोटं टार्गेट आणि छोट्या स्टॉप लॉससह मी आज टोटल 6 ट्रेड्स केलं आणि हे सगळं 6 ट्रेड मिळून मी आज 2147 रुपयाचं प्रॉफिट बुक करून या ट्रेडिंग चॅलेंजचा एंड गोड केला. तर या ट्रेड्स मागं काय लॉजिक होतं आणि किती प्रॉफिट किती लॉस झाला हे सगळं आपण डिटेलमध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघू. आणि त्यासोबतच एक विनंती की जमलं तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. चला. काल 24 एप्रिलला आपल्याला 780 रुपयाचं प्रॉफिट झालेलं. ब्रोकरेज आणि चार्जेस कट करून नेटमध्ये 618 रुपयाचं प्रॉफिट आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालं. हे आपण पहिल्यांदा एक्सेल शीटमध्ये ॲड करू आणि त्यानंतर आजच्या ट्रेडच्या पाठीमागचं लॉजिक आणि आजची पोझिशन बघू. चॅलेंजच्या 29व्या दिवशी आपल्याला प्रॉफिटनंतर आपलं कॅपिटल 24,865 रुपयाचं झालेलं आणि आज जे आपल्याला प्रॉफिट झालं हे आपण या ट्रेडिंग चॅलेंजच्या 30व्या दिवशीचं प्रॉफिट आपण एक्सेल शीटमध्ये नेक्स्ट डेला ॲड करूया आणि त्यानंतर आपलं हे कॅपिटल फायनली चॅलेंजच्या एंडला किती ग्रो झालं हे बघूया. आज निफ्टीची एक्सपायरी होती, त्यामुळं आजचे माझे सगळे ट्रेड मी निफ्टीत घेतलेलं. निफ्टीचा चार्ट बघितला तर निफ्टी आज स्लाइटली गॅप डाऊन झालेली आणि एक्सपेक्टेड होतं की गॅप डाऊन कंटिन्यू होऊन मार्केट अजून खाली जाईल, पण मार्केटनं इथं शार्पली अपमूव दिली आणि सगळं रिव्हर्सल केलं. मार्केट खाली ओपन झालेलं, इथनं फुल रिव्हर्सल घेऊन कालच्या डे हायला इथं रेजिस्टन्स घेतला. मी भरपूर व्हिडिओ सांगितले की कालचा डे हाय, लो प्राईस, क्लोजिंग प्राईस निगेटिव्हसाठी सपोर्ट अँड रेजिस्टन्स सारखं ॲक्ट करतं. त्याप्रमाणे आज इथं रेजिस्टन्स घेऊन मार्केटनं पुन्हा एकदा एवढं सगळं अपमूव दिलेली सगळी संपवून मार्केट पुन्हा एकदा बॉटमजवळ गेलं आणि ज्यांनी इथं बाय केलं असेल त्यांनी प्रॉफिट बुक केलं असेल तर ठीक, नाही तर त्यांचं सगळं प्रॉफिट इथं खाऊन टाकलं. त्यानंतर मार्केटनं पुन्हा एकदा इथं सपोर्ट घेऊन अजून अपमूव दिली आणि मार्केट इथं खूप वोलाटाईल झालेलं दिसून आलं आणि त्यानंतर इथं वोलाटाईल झाल्यानंतर नंतर मार्केटनं साईडेजमध्येच टाईम स्पेंड केला. त्यामुळं आज मार्केट बघितलं तर आज मार्केट सगळ्या प्रकारची मूव दिलेली. पहिल्यांदा थोडं ट्रेंडिंग झालं, परत वोलाटाईल झालं, परत साईडवेज झालं आणि शेवटी अजून ट्रेंडिंग झालं. पण मित्रांनो, अशा या मार्केटमध्ये ज्यांनी कोणी पेशन्स ठेवून या ट्रेंडिंग मूवची वाट बघितली असेल त्यांनाच आज प्रॉफिट झालं असेल. पहिल्यांदा इथं ज्यांनी प्रॉफिट बुक केलं असेल या मूवमध्ये त्यांनी या मूवमध्ये घालून बसले असतील. ज्यांनी या मूवमध्ये केलं असेल त्यांनी इथं वोलाटालिटीमध्ये ट्रेड केला असेल तर इथं प्रॉफिट घालून बसले असतील. साईडवेजमध्ये डिकेत प्रॉफिट घालून बसले असतील आणि या मूवपर्यंत ते ओव्हर ट्रेडिंग करून इथं लॉस करून बसले असतील. पण मित्रांनो, कसं आहे, मार्केटमध्ये आपले रिस्क डिफाईन करून ट्रेड केला असेल त्यांना आज नक्कीच चांगलं प्रॉफिट झालं असेल. आजचं मार्केट थोडं डायसी होतं, त्यामुळं आज मी जास्त होल्डिंगचे ट्रेड केले नाहीत. आज मी 5-6 स्कॅल्पिंगचे ट्रेड केले, कारण छोटं प्रॉफिट, छोटं स्टॉप लॉस ठेवून, छोटं टार्गेट ठेवून प्रॉफिट बुक केल्यामुळं आज जास्त थोडं ब्रोकरेज लागलं, पण आज मी डिसेंटच्या प्रॉफिटमध्ये क्लोज करतोय. कारण अशा मार्केटमध्ये कधी कोणती स्पाईक येईल, कधी मोठा एखादा आपण टार्गेट ठेवून ट्रेड केला तर स्टॉप लॉस कधी हिट होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे छोटं टार्गेट आणि छोट्या स्टॉप लॉसवर मी आज काम करून 5-6 ट्रेड केलं आणि त्याच्यात मी डिसेंटचं प्रॉफिट बुक केलं. पहिल्यांदा आपण हे बघूया, आपले पोझिशन आजचे बघूया, त्यानंतर आजच्या ट्रेडचे लॉजिक बघूया. तर आज इथं 3 पोझिशन दिसत असतील आणि सगळं मिळून 2,147 रुपयाचं प्रॉफिट आहे. पण ही जे तुम्हाला दिसतंय 22,400चा या स्ट्राईक प्राईजवर मी मॅक्झिमम म्हणजे 100 क्वांटिटीने 4 वेळा स्कॅल्पिंग केलं, त्यामुळे इथं 400 क्वांटिटी दिसत असेल. आणि ऑर्डरमध्ये बघितलं तरी पण तुम्हाला इथं जवळजवळ 12 ऑर्डर आज दिसत असतील, म्हणजे 6 ट्रेड आज मी टोटल घेतलं. सगळं स्कॅल्पिंगचंच होतं आणि मॅक्झिमम टाईम आपण 22,400च्या कॉलवर ट्रेड घेतलेलं. तेच आपण त्याचं ऑप्शनच्या चार्ट ओपन करून बघूया ट्रेड कसं घेतलेलं. तर इथं ॲरो दिसतोय, तिथं मी ट्रेड घेतलेला आणि रेड ॲरो दिसतोय तिथं एक्झिट केलेलं. तर पहिला स्कॅल्पिंगचा ट्रेड या ॲरोला इथं कॅन्डल चालू झाल्यावर इथं घेतला, लगेच इथं एक्झिट केला. त्यानंतर पुढचा ट्रेड स्कॅल्पिंगचं सगळं केलेलं, त्यामुळं क्विक एंट्री क्विक एक्झिट केलेलं तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर या कॅन्डलवर इथं ट्रेड घेतला, ही कॅन्डल चालू झाल्यावर
कॅन्डल क्लोज व्हायच्या आधी इथं हा ट्रेड एक्झिट केला. त्यानंतर पुढचा ट्रेड स्कॅल्पिंगचा 1:49 कॅन्डलवर इथं स्टार्ट झाल्यावर घेतला. कॅन्डल क्लोज व्हायच्या आधी मोमेंटममध्येच एक्झिट केला. त्यानंतर चौथा ट्रेड बघितला तर ही 2:05 कॅन्डल चांगलं मोमेंटम इथं मिळाल्यानंतर या मोमेंटममध्येच ही कॅन्डल चालू झाल्यावर एंटर झालो आणि कॅन्डल क्लोज व्हायच्या आधी या कॅन्डलमधनं ट्रेड एक्झिट करून बाहेर पडलो. त्यामुळं हे सगळं मी आज छोटं टार्गेट आणि छोटं स्टॉप लॉस ठेवून स्कॅल्पिंग केल्यामुळं आज बऱ्यापैकी डिसेंटच्या प्रॉफिटमध्ये आज क्लोज केलं आहे. पण मी आज फुल कॅपिटल पिन यूज केलं नाही, कारण स्कॅल्पिंग थोडं रिस्की असतं आणि फुल कॅपिटल यूज करून अकाउंट कधी ब्लो होईल सांगता येत नाही. त्यामुळं छोटं कॅपिटल यूज करून 5 ते 7 हजाराचं कॅपिटल यूज करून आज ट्रेड करून मी स्कॅल्पिंग छोटे ट्रेड करून प्रॉफिट बुक केले. स्कॅल्पिंगच्या मागं तुम्हाला वाटत असेल की आज लॉजिक काहीतरी सांगावं, पण मित्रांनो खरं तर असं स्कॅल्पिंग मागं काय लॉजिक नसतं. मोमेंटम जिथं मिळेल तिथं मोमेंटममध्ये विथ ट्रेंड तुम्ही ट्रेडमध्ये एंटर होऊन किती क्विकली एंट्री आणि एक्झिट करता यावर स्कॅल्पिंगचं तुमची प्रॉफिटेबिलिटी डिपेंड असते. त्यामुळं आजचं मार्केट तर इथं वॉलेटाईल होतं, इथपर्यंत खराब मार्केट होतं, पण यानंतर चांगलं मार्केट होतं आणि या मार्केटमध्ये ज्यांनी होल्डिंगचे ट्रेड केले असतील त्यांना पण प्रॉफिट झालं असेल. पण इथं ज्यांनी होल्डिंगचं केलं असेल, इथं ज्यांनी केलं असेल त्यांचं आज लॉसच झालं असतील. त्यामुळं कधी तुम्हाला स्कॅल्पिंग करायची, कधी होल्डिंग करायचं हे तुमच्या ट्रेडिंग स्टाईलवर डिपेंड करतं. स्कॅल्पिंग किती क्विकली करायला लागते याचं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला ऑर्डर बुक दावतो. ऑर्डर बुकमध्ये बघितलं तर पहिला ट्रेड 9:33 घेतला, 34 मिनिटांनी लगेच एक्झिट केला. इथं मी स्टॉप लॉस पहिल्या ट्रेडमध्ये गेलेला, पण स्टॉप लॉस मी छोटं ठेवलेलं. तुम्ही बघितलं तर इथं 3 पॉईंटचा स्टॉप लॉस गेला. त्यानंतर इथं 17 पॉईंट बुक केलं, त्यानंतर इथं 3 पॉईंट बुक केलं, त्यानंतर इथं 3 पॉईंट बुक केलं, त्यानंतर इथं 5 पॉईंट बुक केलं, त्यानंतर इथं किती 14 इथं 6 पॉईंट बुक केलं. म्हणजे इथं तुम्ही एंट्री एक्झिट बघितली तर खूप क्विकली केलेलं आहे. म्हणजे 20-30 सेकंदात, 1 मिनिटात, 2 मिनिटात, मॅक्झिमम टाईम मी 1-2 मिनिटात, सेकंदातलाच ट्रेड घेतलेला आहे. आणि स्कॅल्पिंगमध्ये एंट्री एक्झिट खूप क्विकली असणं महत्त्वाचं असतं आहे. त्यामुळं जास्त होल्डिंग न करता छोट्या तुमचं म्हणजे ट्रेडिंग स्टाईलवर डिपेंड. तुम्ही जर होल्डिंगसाठी तुमचं माइंड असेल, तुम्ही पेशंटली वेट करत असाल, स्टॉप लॉसमध्ये पिन आणि टार्गेटमध्ये पिन. मॅक्झिमम लोक कसे करतात, स्टॉप लॉसच्या वेळी पेशंटली वेट करतात, पण टार्गेटच्या वेळी पेशंटली तोपर्यंत टार्गेटपर्यंत वेट करत नाही. त्यामुळं होल्डिंगचे ट्रेड मॅक्झिमम लोकांचे हे होतात, म्हणजे लॉसमध्ये जातात. आणि स्कॅल्पिंग कसं आहे, स्कॅल्पिंगमध्ये तुम्ही क्विकली एंट्री एक्झिट करत असाल, तुमचं माइंड एवढं क्विक असेल तर स्कॅल्पिंगमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकताय. फक्त तिथं एकच ड्रॉबॅक आहे की तुमचे चार्जेस थोडे जास्त जातात आणि तुम्हाला रिग्रेट न करता बसता की आज मार्केट ट्रेंडिंग झालं तर मी 5 पॉईंट घेऊन बाहेर पडलो. एवढं रिग्रेट करायचं असेल तर स्कॅल्पिंग तुमच्यासाठी नाही. तुमचं माइंड ज्यासाठी रेडी आहे ते तरच तुम्ही स्कॅल्पिंगमध्ये पडलेलं बरं. तर मित्रांनो आज आपल्या या ट्रेडिंग चॅलेंजचा शेवटचा दिवस होता. आज 2,000 रुपयाचं आपण प्रॉफिट बुक केलं आहे आणि आपलं हे ट्रेडिंग चॅलेंज 19 फेब्रुवारीला आपण चालू केलेलं ते आज फायनली एंड होतं आहे. आणि हे ट्रेडिंग चॅलेंजमधनं भरपूर काही शिकायला मिळलं आहे. आणि या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान मी जेव्हा चालू केलेलं तेव्हा मला माहिती नव्हतं की प्रॉफिटमध्ये राहील किंवा लॉसमध्ये जाईल. पण हे ट्रेडिंग चॅलेंज बऱ्यापैकी आपलं सक्सेस झालेलं आहे आणि आपलं कॅपिटल 25,000च्या वर क्रॉस करून गेलेलं आहे. तर या ट्रेडिंग चॅलेंजचा सगळा फुल PNLचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी रोज मी ज्या लेवल माझ्या चार्टवर मार्क करतो ते इथं अपडेट करत असतो. तर तुम्हाला तिथं टेलिग्रामवर जॉईन व्हायचं असेल तर चॅनेलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकताय. आणि PNLचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी सॅटर्डे संडेला PNLचा व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये अपलोड करण्याचा नक्की ट्राय करेन. धन्यवाद.